हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अश्विनी. स्वागत आहे माझं AK डिजिटल चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत शहरी शासन, स्थानिक शासन संस्था. तर जर शहरातले स्थानिक शासन संस्था कशा प्रकारे चालते ते आपण या पाठात पाहणार आहोत. नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका हे शहरी शासन संस्था आहेत. तर या पाठात आपण मागील पाठात आपण मी आधी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर मागील पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहिले. या पाठात आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहणार आहोत. तर शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो. तर आपल्या देशात शहराची संख्या खूप आहे. शहरे झपाट्याने वाढत आहेत आणि गावांची संख्या जी आहे ती निम्मे शहर होत चाललेली आहेत. निम शहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत चाललेली आहेत. तर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाच्याही स्वरूप आता बदलत चालले आहेत. ते ग्रामीण नसून आता ते शहरी भागामध्ये होत चाललेलं आहे. तर त्या शहरामध्ये जसं आपण जातो तर शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी आणि समस्या आपल्याला जाणवतात. तर त्या ज्या सोयी आपल्याला ज्या नगरपंचायत आहेत त्यांना कराव्या लागतात, जसे की उद्योग व्यवसायाची संधी त्यांना उपलब्ध करून देणे, परत वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळवून देणे, मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध करून देणे. मात्र काही समस्याही त्या गावामध्ये आपल्याला दिसून येतात, जसे की अपुरा निवारा, जागेची टंचाई, वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, वाढते गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या हे तिथे वाढत चालले आहे शहरामध्ये. तर हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर नगरपंचायत, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. आता गावे होती तिथे थोडं थोडं शहरीकरण वाढत चाललेलं आहे. पूर्णतः खेडे नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो. तेथे स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय. अन्य स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. हे झालं नगरपंचायतीचं. आता पाहणार आहोत नगर परिषद. आता नगर परिषदेचं काय आहे, तर नगर परिषदेमध्ये लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले आहे. लहान शहरांसाठी नगरपंचायत कोणासाठी आहे, जे गाव आहे थोड्या प्रमाणात आणि शहर आहे थोड्या प्रमाणात. मात्र लहान शहरांसाठी नगर परिषद आहे. तर नगर परिषदेच्या निवडणुका या 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. जसे की आपल्या आजूबाजूला आपण पाहत असेल, आपल्या एरियामध्ये, आपल्या परिसरामध्ये एक नगरसेवक असतोच. तर तिथे आपली नगर परिषद असते. ते आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यास आपण काय म्हणतो, त्यांना नगराध्यक्ष असे म्हणतो. नगरसेवकांमधून एकाची ते नगराध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान हा नगराध्यक्ष भूषवतो. तेथील कामकाजांचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष हा लक्ष ठेवतो. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष हा नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषदेला काही काम करणे बंधनकारक असते. ती आवश्यक कामे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे,
पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, त्याचप्रमाणे मलनिसारणाची व्यवस्था करणे, जन्ममृत्यूची नोंदणी ठेवणे, विवाह यांच्या नोंदी ठेवणे. या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्यही काही कामे करते. त्यांना आपण नगर परिषदेची ऐच्छिक कामे असे म्हणतो. सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणे व त्यासाठी जागेचे संपादन करणे, ती मिळवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे, ही कामे कोणाची आहे तर नगर परिषदेची ऐच्छिक कामे आहेत. आता नगर परिषदेचे उत्पन्नाचे काय मार्ग असू शकतात तर त्यांना उत्पन्न कशाद्वारे मिळते तर घरपट्टी. आपण जिथे राहतो त्याची आपल्याला घरपट्टी द्यावी लागते. परत शिक्षणावरील कर, पाणीपट्टी, राज्य शासनाकडून त्यांना अनुदान मिळते आणि बाजारावरील कर. जिथे जिथे बाजार भरलेले असतात त्या लोकांकडून त्यांना कर वसूल करून त्याच्याद्वारे त्यांचे उत्पन्नाचे मार्ग हे निघत असतात. तर अशा प्रकारे त्यांची कामे आहेत. तर नगर परिषदेचे आवाहनपत्र. आता हे आवाहनपत्र कधी काढले जातात, जसे की एखाद्या आपल्या परिसरामध्ये जर डेंग्यूचा प्रसार झाला असेल तर त्यावेळेस काय करतात ते नगर परिषदेचे आवाहनपत्र काढले जाते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असतं की जसे जुने टायर आहेत, नारळाच्या करवंट्या आहेत, जुने रिकामे डबे आहेत, ते गच्चीवर किंवा आसपास साठवून ठेवू नका. कारण त्याच्यामध्ये जर पाणी साठलेलं राहिलं तर त्याच्यामुळे त्या पाण्यापासून मच्छर तयार होतात आणि ते मच्छर डेंग्यूचा प्रसार करतात. त्या डास, मच्छरला आपण काय म्हणतो डास, ते डेंग्यूचा प्रसार करतात. त्यामुळे हे जे आहे ते गच्चीवर किंवा आपल्या आसपास ठेवू नये. आणि जर ताप उतरत नसेल तर ते ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या, असे जे आवाहनपत्र काढले जाते. तसेच परिसरात स्वच्छता ठेवा, ही जे आहेत आवाहनपत्रामध्ये सांगितले जाते. आपण आता पुढे नगरपंचायत पाहिली, नगर परिषद पाहिलं. आता आपण बघणार आहोत महानगरपालिका. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांचा विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात. आता पहिले आपण पाहिलं की काही प्रमाणात जर गाव आहे आणि थोडंफार शहरीकरण झालं असेल तर त्याला नगरपंचायत असे म्हणतो. नंतर ते लहान शहरांना आपण नगर परिषद म्हणतो आणि मोठ्या शहरांमध्ये नागरिकांच्या विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला आपण महानगरपालिका असे म्हणतात. तर महाराष्ट्रात प्रथमतः मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. तर शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते. लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केलेली जाते. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक असतात, ते आपल्याला माहितीच आहे. त्या आपल्यापैकी एकाची महापौर व एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करणे, शहराच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. महानगरपालिकेच्या समित्या. आता महानगरपालिकेच्या समितीचा कारभार हा समित्यांमार्फत चालतो, ते तिकडचा कारभार. आणि शिक्षण समिती, त्यामध्ये काय काय आहे तर शिक्षण समिती आहे, आरोग्य समिती आहे, परिवहन समिती आहे, या महत्त्वाच्या समित्या आहेत. तर महानगरपालिकेचे प्रशासन. तर हे प्रशासन कसे चालते तर महानगरपालिकेचा आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. कोण असतो तर आयुक्त. आयुक्त कोण आहे? महानगरपालिकेचा प्रमुख आहे. महानगरपालिकेने
घेतलेले सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. कोण करतो? आयुक्त. उदाहरणार्थ एखाद्या महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. कोण करतो? प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिकेचा आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तो तयार करतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो. ही झाली आयुक्तांची कामे. त्याला अशा प्रकारे कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे तुम्हाला हे माहिती आहे का, एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जवळजवळ निम्मे आहे. आपण एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण कसे आहे तर निम्मे आहे. तरीही राज्यकारभारात मात्र स्त्रिया अभावानेच दिसतात. फार कमी प्रमाणात ह्या स्त्रिया राज्यकारभारात स्वतः आहेत, सहभागी आहेत. आपल्या घरगुती कामातून स्त्रिया अन्न, इंधन, पाणी यांसारखे अनेक महत्त्वाचे विषय रोज हाताळतात. रोज स्त्रियांना अन्न त्या शिजवतात, इंधन वापरतात, पाणी वापरतात, हे रोज हाताळतात. पण यांबाबत निर्णय घेण्यात मात्र त्यांचा वाटा नसतो. घरच्या पाण्याची काळजी महिला घेते, पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभाग नसतो. स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% राखीव जागांमुळे असे महत्त्वाचे प्रश्न तडीस नेण्याची संधी महिलांना मिळाली आहे. तर अशा प्रकारे हा बेनिफिट आहे स्त्रियांकडे, पण त्याचा फायदा त्या घेत नाहीत. आता महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मार्ग सेम आहेत. घरपट्टी, मालमत्ता कर, याच्यामध्ये मालमत्ता कर वाढला. पाणीपट्टी, व्यवसाय कर वाढला. मनोरंजन कर, कर्ज उभारणे, राज्य शासनाचे अनुदान याद्वारे महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मार्ग ठरतात. आता महानगरपालिकेने असे का केले? महानगरपालिकेने टेकड्यांवर वृक्षतोड करून बांधकाम करायला परवानगी दिली नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोरोना यांसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. अग्निशमन यंत्रणा अद्ययावत केली. भाजी मंडईतील वजन काट्याची तपासणी केली. हे जे कामं आहेत हे कोणी केलं तर हे महानगरपालिकेने केलेले आहे, प्रत्यक्ष केलेले आहेत. तर स्थानिक शासन संस्था, शहरी, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते ग्रामीण होतं आणि हे आहे शहरी. तर याच्यामध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. तर त्याची सदस्य संख्या बघा. नगरपंचायतची सदस्य संख्या ही 9 ते 15 आहे. नगर परिषदेची सदस्य संख्या ही 17 ते 38 आहेत. आणि महानगरपालिकेची सदस्य संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण सदस्य संख्या ठरते. आता नगरपंचायतीचे जे निवडून आलेले सदस्य आहेत त्याच्यातील तो एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आणि जर नगर परिषदेमध्ये मात्र त्याला नगराध्यक्ष, त्यांच्यातली एकाची निवडून आलेल्या नगरसेवकांमधूनच एकाची नगराध्यक्ष आणि एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड केली जाते. तर हे झाले निवडून आलेल्या सदस्यांपैकी. मात्र जे कार्यकारी अधिकारी असतात, तर कार्यकारी अधिकारीमध्ये नगरपंचायतीमध्ये कार्यकारी अधिकारी असतो, नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असतो आणि महानगरपालिकेमध्ये आयुक्त हा अधिकारी असतो. आता आपण पुढे पाहणार आहोत आरक्षण. आरक्षण हे प्रत्येकालाच माहिती आहे. जर आपण पाहतो की आपण जेव्हा एक परीक्षा देतो तर त्याच्यामध्ये आपण पहिले आरक्षण बघतो की कोणाला आरक्षणमध्ये मी जर कुठल्या कॅटेगरीचा आहे आणि माझ्या जागा किती आहेत, अशा प्रकारे आपण आरक्षण तपासत असतो. आरक्षणाचा आपल्याला किती फायदा होतो हे पाहत असतो. तर आरक्षण म्हणजे काय नेमकं ते पाहूया आणि ते का आवश्यक आहे. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिकांमध्ये जितका जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात
त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतात। या जागांवर त्या वर्गातील लोकच निवडून येतात। यालाच जागाचे आरक्षण म्हणतात। तसेच एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात। समाजातील वंचित घटकांना व महिलांना गावाच्या किंवा शहराच्या कारभारात भाग घेता यावा, या निर्णयात सहभागी होता यावे म्हणून आरक्षण आवश्यक असते आणि लोकशाहीत सर्वांना सहभागाची संधी असणे आवश्यक असते। तर अशा प्रकारे आपण पाहिला हा धडा 6वीचा 4था धडा, शहरी स्थानिक शासन संस्था। आपण पाहिलं शहरी स्थानिक शासन संस्था, त्याच्यामध्ये नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका ह्याचे हे घटक आपण अभ्यासलो आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ हा खरंच आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।